आपल्याला खरं लाईफ काय आहे हे जगणंच आपण विसरून जातो. तुम्ही किती टाइम मी तुमच्याशी बोलते. हो दादा पायाला लागलं. उडी उडी बाबा. हे मला आज काढून टाकायचंय मंगोळ्या. मॉर्निंग व्ह्यू बघा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. चला सायकलिंग करायला जाऊ आपण. सायकलिंग जायचं. दिस इज आवर मॉर्निंग व्ह्यू. बघताय सगळं ब्ल्यूइश ब्ल्यूइश आहे. मॉर्निंग व्ह्यू बघा. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. दादा जिम वर्कआउट करून मोकळे. हां आणि हे आमच्या दादाचे कपडे आहेत आणि मला ॲज अ नाईटी यूज करायला खूप कम्फर्टेबल वाटतात. हालाकी माझ्याकडे पार्टीवर कपडे आहेत, नाईट ड्रेसेस. गुड मॉर्निंग गाईज. घरचा चहा पितो आम्ही आणि घरच्या चहाशिवाय मजाच काय. आणि इथे आपल्याला जेवढं पण सामान हवं आहे सगळं भेटतं. मला प्लेट्स बाउल सगळं इथे अवेलेबल आहे. ओव्हन आहे, फ्रीज आहे, फ्रीजमध्ये दूध ठेवतो. सॉरी इकडे शिजवण्याकरता भांडे आहेत. इथे पण भांडे आहेत. सगळ्या गोष्टी जसं आपल्या घरच्या किचनमध्ये असतात ना त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे अवेलेबल आहे. आणि स्वच्छ धुवून घेते. कप धुवायचा कंटाळा आलाय. ते आपण बंद करूया. माझ्या बाळाला दूध. आता मी माझ्या बाळाला दूध गरम करते. दूध कुठे ठेवू? हा आपलं दूध थोडंच देऊन आहे बाबू. खूप नको ना. एकदा तापवलेलं दूध आपण 4 वेळा तापवू नाही शकत, पण हे दूध एकदाही नाही तापवलं गेलंय. डिरेक्टली पिशवीतून ओतलंय. थोडंसंच तापवते. आपले ग्लास ह्याच्यात आपण मस्त पिऊ शकतो. जर का आपल्याला प्यायचं असेल तर ह्याच्यात आपण मस्त ओतून पिऊ शकतो. दूध चहा बोलले मी. दूध चहा कोणाला तरी लगेचा. इथे आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. हा 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 हे बघा. पण आपण टू बी ऑनेस्ट बिलकुल नाही टच पण नाही केलाय. खरंच टच पण नाही केलाय. खरंच मजाक नाही. हा काही बंद केलं. दूध काढलं माझ्या बाळाला. माझं वासरू बी केलं झालंय. माझ्या वासरूला पहिले दूध. माझे वासरू अगो माझे शुभ्र मोगळा म्हणजे शकुली. आम्ही हॉलमध्ये पण सोफा कम बेडला बेडच करून घेतलं, कारण आम्ही जिथे जातो तिथे लोळतो. फक्त आणि फक्त लोळतो आम्ही. फक्त आणि फक्त खूप सुंदर दूध केलंय मी. तर टाइम आहे आपल्या सायकलिंगला जायचंय. आणि
हा माझ्या नवऱ्यासाठी चहा. आता हे सगळा जो भंडारा आहे रात्रीचा तो साफ नाहीये, तर इथे बसावटी नाही. रात्री आम्ही केक स्नॅक्स सगळं खाल्लं होतं. हालाकी आमचं पोटभर जेवण झालं होतं, स्टील आम्ही काय काय आणून खाल्लेलं इथे. मी बसले पण मला बसावं असं नाही वाटत आहे. असं तोपर्यंत मी माझ्या डोळ्यासमोरचा कचरा उचलत नाही. तोपर्यंत माझ्या घशाखाली गोष्टी जाणारच नाही. पॉसिबलच नाही आहे बाई ते. हे मला आज काढून टाकायचं यार मंडोळ्या. गेल्या घरी पण किती दिवसांच्या तसंच ठेवलंय मी आणि ड्रेसच घाललो होतो मी. जसं झोपेतनं उठली आहे तशीच बाहेर आली आहे. बिलकुल कपडे पण बदललेले नाही आहे, कारण की एवढा टाईम पण नव्हता. आमचे प्लॅन अजून पुढे वेगळे. मला शॉपिंग करायला जायचं. यावेळी सायकलिंग करायची आता मला. छोटं लागतंय. हे बघ असं ओढायचं असतं. हे रेड हे बघ, हे जे आहे ना हे असं ओढायचं. काम करून होतं तुला एक इसके लिए छोटा दो, फिर ये दो. तो इसके छोटे के लिए साइकिल नहीं देते हैं क्या? नहीं बोला तूने? पहले क्या बोला? चल नहीं देंगे, आती है उसको, परफेक्ट चलाता है वो. चला काय मग मी ही घेते, ही तुम्ही घ्या. ठीक आहे. मग तो कसा त्याला मी कॅरी करेल पुढे. हिरा दादा ऑप्शनच नाही. उभं राहून चालव. उभं राहून चालव. उभं राहून. अरे मला वरती चढताना सायकल नाही येत. दमले. हॅलो. दादा हा. पायाला लागलं. हे बघ अरे बाप रे, जखम झाली. उडी उडी बाबा. मला तर नेहमी लागतं सायकल. पण मला नाही लागत ना. चल. मला हे टोचतं. दादा आधीच मोठी सायकल, आधीच छोटी येत नव्हती, आता मोठी सायकल. एवढी सायकलिंग केली आणि इथे स्टंट देतोय आता. बेब, हाऊ यू फील? चलो. बेब, हाऊ यू फील? व्हेरी गुड. माझी सायकल कोण पकडेल आता? कसले कॉमेडी रे, मी एका हाताने नाही पकडू शकत. सॉरी बेब. मम्मा. हा दादा. गाईज तुम्हाला सांगते, तुम्ही जर का जिमला जाताय आणि तिथे सायकलिंगवाली ॲक्टिंग करताय, टू बी ऑनेस्ट त्यात मजा नाही आहे. आज मी खूप टायमानंतर सायकलिंग केलं आहे. पर्सनली सांगते, यामध्ये जेवढी मजा आहे किंवा जेवढं फील होतं ना की आपण एक्सरसाइज केली आहे,
गॉड, तुम्हाला सांगते एवढं परफेक्ट एक्झरसाइज केल्याच्या फिलिंग येतात ना, सावलीत येते जरा, अशा फिलिंग्स येतात की तुम्हाला मी वर्ड्समध्ये सांगू नाही शकत. अजून पण माझा दम भरला आहे, कारण मला एवढी सवय नाही आहे सायकलिंगची. आणि आम्ही जवळपास खूप सारे राऊंड मारून आलो आहे, पूर्ण असा गोल चक्कर मल्टिपल टाइम्स मारून आलो आहे. आणि चढ खूप आहे इथे. एकदा की चढवर गेल्यानंतर उतारावरून यायला मजा येते ना, त्याच्यासाठी आम्ही एवढी बॅक टू बॅक चढावर जाऊन आणि मग खाली उतरलो आहे. माझ्या बाळाची आता सगळी नजर स्विमिंगमध्ये, त्याला असं झालं आहे कधी मी स्विमिंग पूलमध्ये उतरेल. तर आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आमची स्विमिंग पूल असेल. आणि मग त्याच्यानंतर आंघोळ, मग पुन्हा शॉपिंग. शॉपिंग नाही, मग कॅरम खेळायचा. शॉपिंग नाही शॉपिंग. मग त्याच्यानंतर पुन्हा बीच. एक्झरसाइज करायची असेल ना तर सायकल घ्या आणि रोज सकाळी 1 तास सायकलिंग करा. तुम्हाला जिम करण्याची गरज नाही पडणार. म्हणजे माझ्या होल टमीवर प्रेशर आलाय लिटरली. माझे पाय, टमी आणि हात म्हणजे असे जड पडलेत, कारण आपण चढावर गेलो होतो ना. चढावर गेल्यानंतर काय भयानक होतं. हा विशाल किती टाइम मी तुमच्याशी बोलते. हो चढा यार, शिट बोल ना. नाही आता चढावर गेलो. नाही बोलून घ्या फोनवर. मी तर डबल शीट होतो विराटला घेऊन. तुम्ही डबल शीट होते, पण तुमचं तरी माझं फरक आहे. तुम्हाला सवय असेल ना, मला नव्हती पण सवय. गेलो थोडा. तर आम्ही ह्यांच्यात आमचं फ्युचर बघतो की आम्ही दोघं पण असे असू. ते ओल्ड कपल आहे, पण इतकं नाही, 50-50 गोल्डन जुबली तरी झालेली असेल. आणि ते असे एन्जॉय करतात दोघेजण, एकदम रिलॅक्स. सकाळपासून पाण्यात येते. आणि आपला तो जो बॅगचा आहे का, तो तुम्ही जर बघाल तर तो आपला व्हिला आहे. हे मल्टिपल व्हिलाज आहेत. मागे पण तुम्ही बघाल तर सगळे व्हिला तुम्हाला बघायला भेटतील. आणि प्रत्येक व्हिलासमोर स्विमिंग पूल आहे, ज्यामध्ये आपण स्विमिंग करू शकतो. आता चेंज करून आम्ही स्विमिंगसाठी येतोय. खूप मजा येते गाईज, खूप मजा येते. असं वाटते घरी जायला नाही पाहिजे, घरी जायचं मनच नाही करत. देखना पड़ेगा वहाँ पे. देखना पड़ेगा, यहाँ पे काउंटर पे लेके आना पड़ेगा. हाँ, जो भी तुझे पसंद हो. मेरे पास है ना विशाल, तो ना मेरे पास ऑलरेडी टॉप है वो नहीं चलेगा. यही फैब्रिक का, ये वो चलेगा, वो स्विमिंग का ही है. मुझे बस चाहिए पैंट. तो मैं ना पैंट, तुम तीनों दोस्त भी पैंट ही लेना बस. ये हमारे लिए. येऊन जायचं तुला. हाँ येऊन जाईल. बाकीचे तर अंडरवेअर सारखे दिसतात मला. येलो छान आहे, ती छान आहे. येलो येलो ना, साईज चेक कर ना, डबल ओपन कर. 2XL आहे. डबल एक्सेल बड़ी हो जाएगी. खोल के देख. पण 2XL आहे मग, बडी नाही आहे. हा वरती बघ तर विराटला. हा विराटसाठी आहे बरं का पॅन्ट. बस झालं दादा. हा झालं. हा माझ्याकडे आहे. ती छोटी झाली विराट. ही छान आहे. ही छान आहे. असं आपण आणली ही छोटी आहे. आता नंतर विराटचा भाऊ बहीण वापरेल. ही बघ विराट, ही पण एक आहे. नाही ही छान ती आहे. सुंदर आहे. ब्ल्यू नको. थोडी मोठी घे ना. ये मेरे साइज में होगा ना. That's gents, you can't buy that for you. I have already. I don't have problem to sell you, but then if the poor people doesn't allow me to that, then it's like waste to buy, no? Because that's gents. देखिए बॉडी कॉन टॉप है ना, तो अगर मैं वेयर करूँगी तो ड्रेस ही लगेगा पूरा, क्योंकि वो नीचे से टच होता है वो वाला टॉप. And this you will wear on top of that. यस, टॉप मतलब बॉडी कॉन टॉप है और ये ऊपर से पहनोगे तो पूरा ड्रेस ही लगेगा. You can add. I don't know if they buy. That's gents, no? That's why. You can try. ये आपला बॉल. तुला मी काय सांगितलं, आपल्या गोष्टी खायच्या नाही.
त्याच्याने काय होतं माहिती आहे ना तुला? हाच आहे नाही कलर माझ्याकडे. नाही खायचंय काही. नो नो. पूर्ण टॅनिंग झालंय. हो तिकडे जाऊ. मी आता तुमच्या दोघांची गंमत बघते. गाईज आता मी चिल होते आणि माझ्या आईजमध्ये बर्निंग व्हायला लागलंय भयानक. पूर्ण टॅन झाली आहे बॉडी माझी. पूर्ण टॅन होऊन आली आहे मी. तेवढं टॅन झालं आहे बघता. हे बघा तो पट्टा दिसत असेल ना तुम्हाला. इथे फेअर आहे आणि इथे पूर्ण क्लोरीनने पॅक झालाय. एवढा फरक पडतो. तर क्लोरीनच्या पाण्यात जर तुम्हाला स्विमिंग करायची मजा घ्यायची असेल तर क्लोरीनमध्ये काळं होण्याची पण तुम्ही तयारी ठेवायला पाहिजे. कारण की इमिजिएट माणूस काळा पडतो. असं नाही आहे की एकदा गेलं तर काही होणार नाही मग एकदा जाऊ असं नाही आहे. तुम्हाला इमिजिएट टॅनिंग तुमच्या बॉडीवर येतं. मी जेवढे कपडे नाही वेअर केले ती पूर्ण बॉडी माझी काळी पडली आहे. पण मजा इतकी आली ना. धमाल करायची असेल तर थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागतं. तर आम्ही धमाल चॉईस केलं आणि टॅनिंग हे कॉम्प्रोमाइज करतो. कारण ते टॅनिंग कधी जाऊ शकतं पण जो मोमेंट आहे तो पुन्हा नाही आहे. आता हे दोघं मस्त स्विमिंग करतात आणि मी चिल होते. थोडंसं पडते मी इथे. दादा इथे आम्ही फोटो काढते. बघ ना कशा येतात. सून मूल आणि नातू स्विमिंग करताय. दोघं मस्त चिल करताय बसून. चला चला चला. सासऱ्यांच्या वरती ड्रेस बघ. आमच्या मागे एक फॅमिली आहे. ते मस्त सासरे सासू अशी चिल करते. हे मागे दिसतंय आमच्या इथे. लांब नाही त्याच्यामुळे त्यांचा फेस काही रिव्हील नाही होणार. मी जस्ट तुम्हाला एक दाखवते आहे की आपण किती चुका करतो. आपण डेली लाईफमध्ये इतकं बिझी होऊन जातो की आपल्याला खरं लाईफ काय आहे हे जगणंच आपण विसरून जातो. फक्त संसारात अडकतो. हरे संसार संसार भाग दौड परत जॉब ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पर्सनल लाईफ काय असतं तेच खरं विसरून जातो. आणि बाकीच्या फॅमिली जर का बघितलं ना तर हेवा वाटतो. म्हणजे इथे सासू सासरे असे चिल करतायत मस्त बसून. त्यांचं स्विमिंग सगळं झालेलं आहे आणि ते गंमत बघतायत. त्यांची सूनबाई मूल आणि नातू मस्त स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करतायत आणि हे दोघं असे एन्जॉय करतायत. बघतायत त्यांना हॅपी होत आहे. आणि ऑफिसचं काम असेल सासरे तर ते लॅपटॉपमध्ये पण करतायत आणि सासूबाई असं नवऱ्यासोबत गप्पा मारत सून मुलाकडे बघते आणि एन्जॉय करतायत. त्यामुळे त्यांना हे बघायची सवय नसते. मग ते काय करतात असं कोणाचं बघितलं का जज करतात. असे कपडे घातले असं तसं केलं. अरे पण माणसाला लाईफ एकदाच मिळते. ह्या आयुष्यामध्ये त्याने जन्मामध्ये त्याने काय केलेलं आहे हां ते तुमच्या पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला आठवणार आहे. एक्झॅक्टली. आणि मी ब्लेस्ड आहे की तुमचं नेचर पण असं आहे जसं माझं आहे. म्हणजे मी ज्या टाईपने विचार करते तेच थिंकिंग तुमचं आहे. आणि ब्लेस्ड म्हणजे असं की प्रत्येक वेळी आपण ऐकतो ना की कपल सेम नसतात. प्रत्येकाचे थॉट्स वेगवेगळे असतात. इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी असतात. त्याच्यामुळे
कोण कसं विचार करतं. पण लकीली आमच्या दोघांची थिंकिंग आधीपासून एकच होती. म्हणजे मी पण एकदम फ्री माइंडेड आहे आणि फ्रीली मला लाईफ जगायला आवडतं. जसं मला जगायला आवडतं तसं मी जगते. मी बिलकुल विचार नाही करत की मला कोण काय बोलेल, मला कोणी जज करेल का. आणि आपण कुणाच्या राहणीमानावरनं त्याला जज नाही करू शकत. आपण जज करू शकतो त्याच्या नेचरला घेऊन, त्याच्या थिंकिंगला घेऊन. तो कुठल्या लेवलने विचार करतो, त्याची थिंकिंग काय आहे, तो कोणत्या पद्धतीने विचार करतो, तो कसा आहे, त्याचं मन कसं आहे. त्याचं मनच घाण असेल तर त्या गोष्टीवरून आपण जज करू शकतो. अदरवाईज त्याच्या राहणीमानावरनं, लाईफस्टाईलवरनं आपण कधीच जज नाही करू शकत कोणाला. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःला हवं तसं जगायला पाहिजे. मला असं चिल लाईफ खूप आवडतं. मला एन्जॉयमेंट हवी असते, मला फ्रीडम हवा असतो, मला हॅपीनेस हवा असतो. आणि जेव्हा आपण फ्रीली जगतो ना जसं आपल्याला पाहिजे, टू बी ऑनेस्ट, बिलीव्ह मी, आपल्या लाईफला घेऊन आहे ना आपण नेहमी अधुरं राहू की भाई लाईफ लवकर संपायला नाही पाहिजे. कारण रियालिटी तर हीच आहे ना की कधी ना कधी आपल्याला जायचं आहे कायमचं. हे लाईफ सोडून जायचं आहे आपल्याला. दुसरा लाईफ करता हे लाईफ सोडावं लागणार आहे. पण त्याआधी आपण जगतोय कसं, आपण आयुष्य घालवतोय की आपण आयुष्य जगतोय, ह्या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे. आणि आपल्याला आयुष्य जगायचं आहे ना की घालवायचं आहे. एक म्हणतात मी कसं लाईफ माझं घालतोय मलाच माहिती आहे, मलाच माहिती, किंवा मी एकदाचं माझं लाईफ घालवतोय, ते लाईफ नको आहे. आपण स्वतःसाठी जेव्हा जगू ना तेव्हा आपण लाईफ जगतो. लाईफची मजा घेऊन आपण स्वतःला फुलफिल करतो. तर कधी पण आहे ना स्वतःसाठी जगा. पहिले स्वतःला निवडा, त्याच्यानंतर फॅमिलीला निवडा आणि मग तुमच्या ज्या पण प्रायोरिटीज आहेत त्या पार पडा. जसं की काम झालं, अर्निंग झालं, तर ह्या सगळ्या गोष्टी नंतर येतात. आधी प्रायोरिटी स्वतःची असली पाहिजे, त्याच्यानंतर फॅमिली. आणि नॉर्मली लोक काय करतात, कामाला प्रायोरिटीमध्ये ठेवतात आणि त्याच्यामुळे काय होतं की आपलं जे लाईफ जगणं आहे ना ते आपण मिस करतो कुठे ना कुठे. आणि फॅमिलीला पण थोडंसं दूर करतो. फॅमिलीला पण आपण विसरून जातो. त्यांच्यासोबत जेवढा टाईम गेला पाहिजे तो स्पेंड करणं आपण विसरून जातो. आणि मी खूप ब्लेस्ड आहे की मला हे खूप लवकर जाणवलं. मी खूप लवकर ह्या गोष्टींवर ॲक्शन घेतली. माझा विराट पण अजून लहान आहे, तर त्याचा जो टाईम आहे तो त्याला मिळालाच पाहिजे. आपण आई वडील काय करतो की बऱ्याचदा मुलांना त्यांचा जो टाईम आहे तो द्यायचा विसरून जातो आणि तिथूनच खरा प्रॉब्लेम सुरू होतो. मुलांना आईवडिलांबद्दल प्रेम इतकं नाही राहत. तसं तर बोलायला खूप गोष्टी आहेत माझ्याकडे, पण आता मला एन्जॉयमेंट पण करायची आहे. आमचा जो मोमेंट आहे तो थोडा मिस होतो आहे. तर बाकीच्या गोष्टी मी नंतर बोलेन. पण खरंच लाईफ हे आहे गाईज, जे आपल्या स्वतःला आवडतं आणि आपण स्वतःसाठी तो टाईम काढतो, ते खरंच जगणं आहे. ते खरं आयुष्य आहे, ते खरं लाईफ. तर काम थोडंसं साईडला ठेवून तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या. हॉलिडेजला जा, मल्टिपल प्लेसेसना व्हिजिट करा, एन्जॉय करा, अर्थ बघा किती सुंदर आहे. हाच तर खरा हॅपीनेस आहे यार, हाच तर खरा हॅपीनेस. आणि टू बी ऑनेस्ट मला जन्नतवाली फिलिंग येते, फक्त आणि फक्त जन्नत. चालले ओके. आता मी पण जाते यांच्यासोबत आणि पुन्हा एकदा स्विम करून येते. तसं तर मला एवढं परफेक्ट नाही आहे, मी खूप अशी चपडप करते. असं कामली स्विमिंग नाही येत मला, पण स्टील मी ट्राय करते. पण मला हे खूप वाईट वाटतं आहे की माझी बॉडी पूर्ण टॅन करून टाकली आहे. नेक्स्ट मंथमध्ये मला बाहेर जायचं आहे आणि माझी बॉडी पूर्णपणे टॅन झाली आहे. तुम्हाला यांना दाखवते. विशाल जिथे पण जातात ना तिथे ओळखी होऊन जातात. कोणी ना कोणी त्यांना भेटलं, त्यांच्यासोबत ते गप्पा मारतात. पहिले एक फ्रेंड झाला, आता परत दुसरा झाला, आता परत त्यांच्याशी ओळख झाली. हा माणूस जिथे पण जातो तिथे मल्टिपल लोक मित्र होऊन जातात. अननोन पर्सन फॅमिली बनून जाते यांची, कुठेही जा. आता मला जाम बोर होतं, थोडं नाश्ता करायला जाईन मी.